बहुचर्चित करनाला चिपले एवं कुंडेबहाल ग्राम पंचायत चुनाव की मतगणना सोमवार को संपन्न हुई, जिसमें करनाला एवं चिपले ग्राम पंचायत पर शेका पक्ष ने बड़ी जीत हासिल की। इस दौरान करनाला एवं चिपले ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सदस्यों ने शेका पक्ष के कार्यालय पहुंचकर जीत का जश्न मनाया। बहुचर्चित करनाला चिपले एवं कुंडेबहाल ग्राम पंचायत चुनाव की मतगणना सोमवार को संपन्न हुई, जिसमें शेका पक्ष का गढ़ माने जाने वाले करनाला एवं चिपले ग्राम पंचायत पर शेका पक्ष ने फिर एक बार अपना वर्चस्व स्थापित किया और इन दोनों ग्राम पंचायत में सत्ता काबिज की। करनाला ग्राम पंचायत में 13 में से 6 सीटों पर जीत हासिल करते हुए सरपंच पद के बीजेपी के उम्मीदवार गणेश पाटिल को मात देते हुए शेका पक्ष के साबिर दलवी भारी मतों से विजयी हुए। वहीं चिपले ग्राम पंचायत में भी शेका पक्ष ने अपना दबदबा कायम रखते हुए 11 में से 6 सीटों पर विजय हासिल करते हुए सरपंच पद पर अपना कब्जा जमा लिया। यहाँ शेका पक्ष की सरपंच पद की उम्मीदवार सविता राजू हिंदोड़ा विजयी हुई। शेका पक्ष के सभी विजयी उम्मीदवारों ने शेका पक्ष कार्यालय पहुंचकर विधायक बालाराम पाटिल के आशीर्वाद लिए। शेतकरी कामगार पक्षाचा विजय हो। इस अवसर पर पूर्व तालुका सचिव नारायण शेठ खरत, शेका पक्ष के महानगर जिला सचिव गणेश कड़ू, प्रवक्ता प्रकाश मात्रे, जेडपी सदस्य विलास फड़के, तत्कालीन सरपंच कांता फड़के, पुरोगामी युवा संगठन के अध्यक्ष देवेंद्र पाटिल आदि सहित शेका पक्ष के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस जीत के बारे में विधायक बालाराम पाटिल, नारायण शेठ खरत एवं विलास फड़के ने हमारे कैमरा के सामने अपनी प्रतिक्रिया दी। ग्रामस्थांच्या इच्छेप्रमाणे खरंतर ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता। दुर्दैवानं त्या ठिकाणी काही जागा बिनविरोध झाल्या, पण सरपंच आणि अन्य 5 जागांसाठीची निवडणूक या ठिकाणी लढली गेली आणि या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांनी अतिशय मोठ्या फरकानं सरपंच पदाची जागा जिंकलेली आहे। त्याचबरोबर उर्वरित 4ही जागा जिंकत शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांनी चिपळा ग्रामपंचायतीवर आपलं आधिपत्य त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या विकास कामांचा हा विजय आहे, त्याला जनतेचा मिळालेला हा प्रतिसाद आहे। या निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, या विभागाचा आणखी चांगल्या पद्धतीने विकास करण्याची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाला दिलेली आहे। आम्ही सारीच मंडळी या ठिकाणी चिपळे ग्रामस्थ पंचायतीतील साऱ्या मतदारांच्या अपेक्षेला पूर्णपणाने उतरत हा विकास नक्कीच साधू आणि पुढच्या प्रत्येक निवडणुकीला हा भाग शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून नव्यानं उदयास दृष्टीनं काम करू। माझ्या साऱ्या सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन। सरपंच, त्याचबरोबर ग्रामपंचायतीत निवडून आलेले बिनविरोध आणि आता निवडणुकीत जिंकलेले सारे सदस्य यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। हे विजयश्री मिळवण्यासाठी चिपळे ग्रामपंचायतीतील ज्या कार्यकर्त्यांनी हरनिश मेहनत घेतली त्या साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। कालच झालेल्या चिपळा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज या ठिकाणी जाहीर झाला। या ग्रामपंचायतचा निकाल ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल, कारण शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी पक्षपातळीवर ग्रामस्थ आणि स्थानिक प्रतिनिधी म्हणून सामोपचाराने संघर्मताने ही निवडणूक टाळावी म्हणून प्रयत्न केला होता। मात्र काही ज्या काही आसुरी शक्ती आहेत
त्या शक्तीने त्यांचा तो प्रयत्न होऊन पडला. त्याच्यामुळं आमचे 3 सदस्य हे बिनविरोध निवडून आले होते, तरीसुद्धा 5 सदस्यांसाठी आणि सरपंचासाठी ही निवडणूक या गावावर लादली गेली. मात्र चिपला ग्रामपंचायतीत चिपला, भोकरपाडा, बोनशेत, वेगर या गावच्या ग्रामस्थांनी आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जिगरीची लढत देऊन विजयश्री खेचून आणले आहे. चिपला ग्रामपंचायत सविता हिंदोला त्यांचे 300 मताची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. 351 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. त्याचबरोबर इतर 5 सदस्यसुद्धा चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्या सर्वांचे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो. त्याचबरोबर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या सारे कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचाही आभार व्यक्त करतो. या विजयाचा आम्हाला नक्कीच आमचा आनंदच आहे आम्हाला. आणि ह्या विजयामध्ये बोनशेत भोकरपाडा वार्डाचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. विगरमधून आम्ही थोडाफार कमी पडलो, विकास करून सुद्धा आम्ही तिथं थोडं आम्हाला नाकारलं गेलं म्हटलं तरी काय हरकत नाही मतं. कारण तिथे थोडीशी मतदारांना ब्लॅकमेलिंग पण झाली. माझी 150-200 मतदारांना ब्लॅकमेलिंग केली गेली किंवा दमदाटी केली गेली. पोलिसांनाही बी कळवलं होतं तसं, पण आम्हाला त्याच्यात त्यांना यश आला, आम्हाला तिथे अपयश आलं. आणि त्याच्यामुळं आम्ही थोडाफार दिवशी आमचा एक सदस्य गमावून बसलो. सरपंच एकदम साधे आणि सुशिक्षित आहेत आणि मनमिलाव आहे. मला खात्री आहे का हे सरपंच आम्ही सर्वांना सांभाळून काम करतील. आम्ही त्यांच्या पाठीशी जाऊ पूर्ण आणि लोकांच्या समस्या आणि विकास हा तरीसुद्धा आम्ही पुन्हा नव्याने सुरूच करणार आणि तो सुरू राहील.